कांदिवलीच्या आरेने कॉम्प्लेक्स परिसरात मराठी आणि अमराठी रिक्षाचालकामध्ये वाद झाला। या वादातून मराठी रिक्षाचालकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला। तर या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। संबंधित रिक्षाचालकांनी या घटनेची माहिती मनसेचे दिनेश साळवींना फोन करून दिली। माहिती मिळताच दिनेश साळवी घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाला कांदिवली पोलीस चौकीत नेण्यात आलं। मराठी रिक्षा चालक होता, तर तो पॅसेंजर घेऊन चाललेला होता। त्याची रिक्षा अडवली काही अमराठी रिक्षावाल्यांनी आणि त्याला बंद करायला सांगितलं। रिक्षा बंद कर। तो बोला का बंद करू, मला मराठी येते, मला काय या विषयाशी घेणं देणं नाही, मला व्यवसाय करू द्या। पण त्या लोकांनी त्याचं ऐकलं नाहीये मराठी वित्तवार्त्यांनी आणि त्याला हे मारहाण केली, त्याची रिक्षाची तोडफोड केली, त्याला मारलं, त्याच्या तोंडाला लागलं पण आहे। त्या उत्तर भारतीयांनी मारहाण केलेली मराठी रिक्षा चालकाला तो भेटला, त्याला पोलिसांच्या, तो वयस्कर होता, त्यामुळे आम्हाला खंत आहे की आम्ही त्याला मनसे स्टाईल दाखवू शकलो नाहीये, परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलीस